आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कमळे आता सौंद भारी होणार बघ। कशावर ना ग? अगं एवढ्या अडचणी आल्या, खरं सगळं पार करून आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळालंच की। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आजीसने आपण इथंच पहिल्यांदा मंदिरात भेटलो होतो की। अगं होय की ग। आणि योगायोग बघ की त्याच आपल्या कॉलेजच्या मालकीनबाई निघाल्या आणि त्यांनीच आपली ऍडमिशन करून दिली। पण कमळे काय पण म्हण, कसल्या रुबाबात आल्या होत्या ग, एकदम लेडी सिंगम टा 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 टा। कमळे तुला सांगतो ते एकटा आपल्या संकट असले की नाही की त्या समद्या येडसने आपण एकदम पाणी पाजू बघ। शानी आहेस की। अगं त्यांनी आपली एकदा काय मदत केली, आपण काय सारखा सारखा त्रास द्यायचा होय? निंगे आता मन लावून फक्त अभ्यास करायचा आणि बाकी कसलंच टेन्शन घ्यायचं नाही काय? बरोबर आहे तुझं। देवी आई, तुझ्याच कृपेनं आम्ही मुंबईत आलो। माझं सपन आता पुरं होणार असं दिसायला लागलंय। खरं गावाकडं आई या आबासने माझी लय आठवण येत असणार। आई तर सारखी मी परत येऊन दे म्हणून तुझ्याकडे प्रार्थनाच करत असेल। देवी आई, तेवढी एक गोष्ट सोडून तिच्या सगळ्या इच्छा पुरा कर बघ। आणि अजून एक, त्या दिवशी अन्नपूर्णा आजी आपल्या नातीसाठी प्रार्थना करत होत्या, त्यांची बी इच्छा पुरी कर। कमळे ते ना बोर्डिंग स्कूल हॉस्टेल असल्या ठिकाणी जेवण नीट नसतंय असं म्हणतात, पण आपल्या हॉस्टेलला जेवण चांगलं असेल नाही? अगं असायलाच पाहिजे। अन्नपूर्णा आजींचं टेरर बघितलंस की नाही? कोणाची बिशाद आहे का काय गडबड करायची? होय की ग, कवा एकदा जाऊन जेवतोय आणि झोपतोय असं झालंय बघ। कालपासून नुसता पिट्टा पडलाय की। खरंय ग। होय की। बरा बरा पावलं टाक, ह्या गल्लीतनं निघूया लवकर। होय। ए गप गुमान वाट सोड, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय? ए माकडा, आम्ही कोल्हापूरच्या मर्दानी आहे। तुझ्यासारख्या भिकाडाला घाबरलो वाटलो काय? ए कबड्डी चॅम्पियन आहे आम्ही। अशी एक फाईट देईन की नाही गुचित गारच होशील। हो खेळ ना, चला खेळ कबड्डी। ये 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 तुझ्या तर कमळे पळ। ए सोड, ए सोड की। बोल आता काय करशील? कशाला मारला? हा कुठे होतात तुम्ही? शोधून शोधून दमलो मी। कॉलेज मधून कशाला गायब व्हायचं? अख्खी मुंबई पालथी घातली मी। मी बंड्याला माझा नंबर दिला होता, तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा ना, मला मी स्टेशनला रिसीव्ह करायला आलो असतो। काय अशा बघताय काय तुम्ही माझ्याकडे ओळख नसल्यासारख्या? ते जाऊ दे, तुमची ऍडमिशन झाली का? नाही नसेल झाली तर सांगा, मी मदत करतो तुम्हाला। काय बोल? कमळी निंगी थांबा। सर
सरुताई काय हो सरुताई, तुमची ही अवस्था बघवत नाही हो. होय हा. मग तू देतोस भाकरा थापडून? हा? नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. आता बघा की काय झालं. हा आबा गेले, कमळी पळून गेली. छा 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 लय वांगाळ झालं बघा. नाही म्हणजे काय मला म्हणायचं होतं की तुम्ही एकट्या पडला हो. आता हे सगळं घर एकट्या बाईनं चालवायचं. नाही कमळी होती, तिचा हातभार लागत होता, पण आता ती मी नाही. त्यात वर्ण शेती. हो, मी काय म्हटलं, तुमचा भार जरासा हलका करूया. नाही काय आहे, माझ्या की नाही इकडे तिकडे लई ओळखी आहे. तुम्हाला सांगतो, आपली ती जमीन आहे की नाही ती आपण विकून टाकूया. हा तुम्हाला सांगतो, चांगली किंमत देतो. काय काळजी करू नका. ती रक्कम घ्यायची, बँकेत टाकायची आणि नुसतं व्याजावर जगायचं निवांत. नाही जमलं तर लेकीकडे जायचं. काय म्हणता? हा ए उठ, चल उठ. काय म्हणता? आज लगेच जायचं, लगेच डील करायची? अहो सकाळ तर होऊ दे. तोंड तुझ्या डोसक्यात खाली ना मी आता. ही जमीन आमच्या आबांची निशाणी आहे. त्यांनी घाम गाळून ही तमळा फुलवलाय. त्याचा जीव आहे या मातीत. या पुढे कोणी किती बी सांगायचा प्रयत्न केला, कोणी किती बी विचारलं ना, तरी मी काही ही जमीन विकायची नाही, लक्षात ठेव. आणि एक, माझी कमळी पळून नाही गेली, ती मुंबईला शिकायला गेली आहे. त्यामुळं यापुढं तिच्याबद्दल काय बी बोलताना तोंड सांभाळून बोलायचं, समजलं? नाही, ते सगळं खरं आहे, पण तुम्ही एकल्या पडलाय त्याचं काय? मुर्दा बसविला तुझ्या. तू निघ ना, निघ. परत माझ्या दारात आलास ना तर तंगड तोडून हातात देईन, सांगून ठेवते. चल निघ. अगं कमळे, तू का बोलत नाही त्याच्या संकट ग? अगं त्याने आपली केवढी मदत केली ती, आणि आज पण कसली फायटिंग केली त्यानं. अगं असं काय करायलीस? अगं तो काल बी आपल्याला हुडकत होता, आणि बंड्यानीच त्याला फोन केलता ना. मग फक्त एकदा सांगायचं की कॉलेज आणि हॉस्टेलला ऍडमिशन मिळाले, त्यात काय होतंय तेव्हा? निंगे, मुंबईत आल्यापासून सगळ्यांनीच आपल्याला त्रास दिलाय. त्या पोराचा बी काय भरोसा नाही. त्याच्या मनात काय असेल काय माहित. खरंच त्याला आपली मदत करायची असेल की दुसरंच त्याच्या काहीतरी मनात असलं तर? कमळे, निंगे, मला आता कुणावर बी भरोसा नाही. माझं ठरलंय, आता आपण अभ्यास आहे की अभ्यास एवढंच करायचं, सगळ्यांपासून लांब जायचं. अगं पण बस. कमळे, या विषयावर मला अजून काय बोलायचं नाही. चल जेऊया. गुड. अन्नपूर्णा आजींनी स्वतःच कमळीच्या बाबतीत लक्ष घालायचं ठरवलंय, म्हणजे टेन्शन तर काही कारणच नाही. आय होप तुझी सगळी स्वप्न आता पूर्ण होतील.